पुढची देखील बातमी याच संदर्भातली आहे। या घटनेच्या रात्री 12 वाजता डॉक्टर महिला आणि आरोपी प्रशांत बनकर दोघेही एकत्र होते असं आता कळतंय। दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्यानं दोघेही आपापल्या घरच्या खाली बसले होते अशी माहिती मिळतेय। डॉक्टर महिलेनं 1 तासाच्या कालावधीत प्रशांत बनकरला तब्बल 41 कॉल केल्याची माहिती आहे। दोघांमध्ये वाद झाल्यानंतर महिला डॉक्टर रात्री 12च्या दरम्यान रागाच्या भरात घराजवळून निघून गेली। ती फलटण इथल्या एका हॉटेलमध्ये राहायला गेली आणि हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला असं पोलीस सूत्रांकडून कळतंय। या सगळ्या प्रकरणी आज बीड मधल्या वडवणीमध्ये देखील बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर फलटण महिला आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी तपास हळूहळू पुढे सुरू आहे। पोलीस कस्टडीतून अनेक धक्कादायक असे खुलासे समोर येताना दिसत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी दावा केलाय की PSI गोपाल बदनेला आपण ओळखत नाही, पण आता प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांचं कनेक्शन समोर येताना दिसतंय। महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात बराच वेळ फोनवरून चर्चा झाली अशी देखील माहिती आहे। ही चर्चा सामान्य कॉलवरून झाली नाही तर व्हॉट्सअप कॉलवरून झाली असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे या दोघात याच घटनेसंदर्भात चर्चा झाली असल्याचा पोलिसांना संशय। तर या सगळ्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आज बीडच्या वडवणीमध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आलाय। या सगळ्या मुद्द्यावर आपण वळणार आहोतच, पण जे काही खुलासे समोर येताना दिसत आहेत त्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता सुरुवातीला जाऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे। इम्तियाज, पोलिसांनी जसजसे हे प्रकरण हाती घेतलंय तसतसे नवनवे खुलासे होताना दिसत आहेत। आता असं कळतंय की ती महिला डॉक्टर ही घटना घडायच्या 1 दिवस आधी प्रशांत बनकरला भेटली होती। दोघेही आपापल्या घराच्या खाली बसलेले होते। काहीसा वाद झाला, दोघेही आपापल्या मार्गाने निघाले। त्यानंतर असंही एक थिअरी समोर येते, गोपाल बदने आणि प्रशांत बनकर याचं बोलणं झालेलं आहे। मोठमोठे खुलासे या सगळ्या प्रकरणात होताना दिसत आहेत। प्रकरण नेमकं कुठं कुठं आणि कसं कसं वळण घेत आहे? नक्कीच लागलीची सातारा जिल्ह्यातील हे फलटण शहरातील डॉक्टर महिलेचे हे आत्महत्या प्रकरण आता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजलेलं आहे। आणि याच महिला आत्महत्येच्या प्रकरणी आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने देखील होत आहेत। महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात देखील आता विविध संघटना रस्त्यावर उतरत आहेत। एकंदरीतच फलटण मधील महिला डॉक्टरच्या या आत्महत्या प्रकरणामध्ये आता 25 तारखेला प्रशांत बनकर आणि त्याच नंतर PSI बदने हे जे 2 मुख्य संशयित आरोपी आहेत, या दोन्ही संशयित आरोपीच्या अटक झाली। म्हणजे अत्यंत नाट्यपूर्ण या सगळ्या घटना आहेत। प्रशांत बनकर हा त्या ठिकाणी त्याला फार्म हाऊसवरून उचलला होता आणि PSI बदने हा स्वतःहून शरण आला। तर PSI बदने हा स्वतःहून शरण कसा आला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम फलटणमध्ये होता। मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत त्याला पकडण्यात यावं असे आदेश धाडले होते आणि याच आदेश धाडल्यानंतरच PSI बदने हा स्वतःहून शरण आला। म्हणजे एकंदरीत पोलिसांच्या समोर मुद्दे आव्हान होते आणि PSI बदने हा शरण नेमका आला कसा असे देखील काही शंका कुशंका दबक्या आवाजात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। आणि याच प्रकरणामध्ये आता एकंदरीत जे माजी खासदार आहेत त्या माजी खासदारांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही संघटना काही विरोधी पक्षाचे नेते असे वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य देखील सुरू आहेत। आणि एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दे नाट्यमय घडामोडी आता समोर येत आहेत। आत्महत्याच्या
दिवशीच म्हणजे ज्या दिवशी आत्महत्या केली होती हम्म. त्या दिवशी 41 कॉल प्रशांत बनकरला संबंधित महिला आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांनी केलेले असल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या घटना ज्या घडल्या होत्या म्हणजे मृत्यूच्या आत्महत्या करण्याच्या पूर्वी देखील हे दोघे बसले होते. दोघांमध्ये वाद देखील झाले असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. म्हणजे ज्या घरामध्ये महिला डॉक्टर राहत होत्या त्या घर मालकाच्या जो मुलगा आहे प्रशांत बनकर आयटी इंजिनियर आहे मुंबई पुण्यामध्ये त्याच्यात आणि याच्यामध्ये कनेक्शन होतं. आणि ह्या सगळ्या घटना लक्षात घेता जो PSI भजने आहे याच्याशी देखील महिला डॉक्टर जे आहेत याचे हे एकाच गावातले असल्यामुळे त्यांच्या दोघांचे त्या ठिकाणी ओळख होती आणि चांगल्या पद्धतीने दोघांचे रिलेशन असल्याचे माहिती होते. तर दोघांचे तात्विक वाद हे देखील या या निमित्तानं समोर देखील आले. एकमेकांचे आरोप प्रत्यारोप देखील समोर आलेले आहेत. मात्र लघवीजी याच्यातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे ज्या दिवशी महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली होती त्याच्या आधीच प्रशांत बनकर आणि PSI बदले यांच्यात देखील कॉल झाला होता. हे सगळ्यात महत्वाचं पाहणं याच्यामध्ये महत्वाचं आहे. कारण प्रशांत बनकर आणि आरोपी बनकर यांचा कुठलाही संबंध नाही असं देखील दोघांच्याही कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता यामध्ये जे व्हॉट्सअप कॉल झालेला आहे या व्हॉट्सअप कॉलमुळे नेमकं आता हे प्रकरण कुठं वळण घेत आहे हे देखील पाहणं वेगवेगळे खुलासे येत आहेत. म्हणजे आता दोघांनाही एकमेकांच्या समोर कोर्टामध्ये हजर करण्यात येत आहे. आता या दोघांही वकिलांनी या दोन्ही संशयित आरोपीच्या वकिलांनी असा दावा केलेला आहे की प्रशांत बनकरच्या वकिलांनी दावा केला आहे की आमचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. उलट प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी असा दावा केलेला आहे की सदर महिला डॉक्टरची आत्महत्या केली होती हीच प्रशांत बनकर याला अगदी. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता बनकर आणि बदने यांना समोरासमोर घेऊन तपास केला जातोय का? त्या अनुषंगानं काही आणखीन खुलासे होणार आहेत का? आज पुन्हा एकदा प्रशांत बनकरला कोर्टात हजर केलं जाईल. त्यामुळे त्याही दृष्टीनं अपडेट येण्याची शक्यता वर्तवली जाते. इम्तियाज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.